बंदूक करार प्रकरणी दररोज नवनवीन अपडेट जे आहेत ते समोर येत आहेत. खरं तर SITने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते खरं तर रुपाली चाकणकर यांना दिलेले होते. मात्र अद्याप ते या SIT समोर हजर झालेले नाहीयेत. या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी रुपालीताई ठोंबरे पाटील आहेत, ज्यांनी खरं तर हा विषय इतके दिवस लावून धरलेला आहे. त्यांच्या अटकेची मागणी केलेली आहे. ताई, इतके दिवस झाले तरी रुपाली चाकणकर या SIT समोर हजर झालेले नाहीयेत. आजारपणाचं कारण देत ते चौकशी टाळतात असं नाही. एक लक्षात घ्या, SITच्याकडे चौकशी गेल्यापासून मला वाटतं हा 8वा का 10वा दिवस आहे आणि काल त्यांना SITचं समन्स गेलेलं आहे. त्यामुळे आता आजाराचं कारण त्या देऊ शकत नाहीत आणि त्यांना बहुतेक समजलं नसेल, त्यांना अजून त्या आविर्भावात असतील की SITने त्यांना कुठल्या कार्यक्रमात वगैरे बोलवलंय, निमंत्रण दिलेलं आहे का. तर निमंत्रण नाही, त्यांना गुन्ह्यामध्ये समन्स बजावलेलं आहे. जो गुन्हा बंधुबाबा 10वी नापास महिलांवर अत्याचार करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातलं, त्याच्या ट्रस्टवर असणाऱ्या जे काही सदस्य आहेत त्या लोकांच्या ह्याच्यामधल्या या एक आहेत आणि ते समन्स त्यांना, ठीक आहे, पहिलं कारण सांगितलं आजारी आहे, याच्यानंतर त्याच्यामुळे त्या समजला त्यांना जावंच लागेल आणि त्या नाही गेल्या तर पोलिसांना त्यांना आणावं लागेल, अटक करावी लागेल. ती कायद्याची प्रोसिजर आहे, तिथे कुठलाही तोरा चालत नाही. पण मला खेद वाटतो, लाज वाटते की ज्यांना कायदाच माहित नाही, कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही, अशी व्यक्ती राज्य महिला आयोगाच्या पदावर होती. ज्यांना कार्यक्रमाचं निमंत्रण कळत नाही आणि कायद्याची नोटीस यातला फरक जर कळत नसेल तर खरंच मेंटॉस बाई आहे ही. म्हणजे कुठून यांना राज्य महिला आयोगावर बसून राज्य महिला आयोगाचं वाटोळं करून घेतलं की काय, अशी भावना मनामध्ये येते. सुरुवातीला सुद्धा रुपाली चाकणकर जे आहेत त्या हे प्रकरण समोर आल्यानंतर समोर येत नव्हत्या, माध्यमांसमोर येत नव्हत्या किंवा चौकशीसाठी समोर येत नव्हत्या. पण तेव्हा तुम्ही म्हणला होता की रुपाली चाकणकर फरार झालेत. मात्र त्यानंतर त्या समोर आल्या, राजीनामा दिला आणि माध्यमांना एक बाईट देऊन निघून गेल्या आणि मी नंतर सविस्तर बोलेल असं त्या म्हणल्या होत्या. अद्याप माध्यमांसमोर सुद्धा येत नाहीयेत. त्या कधी बोलतील असं वाटतं? त्या कधीच बोलू शकत नाहीत. या आधी सुद्धा तुम्ही जर इतर प्रकरणं बघितली, त्यांनी केलेल्या चुकांवर त्यांना जेव्हा जेव्हा तुम्ही विचारताल, सगळा मागचा इतिहास काढा, सगळे अनुभव, इन्सिडेंट्स काढा, त्या एवढंच म्हणतात, 2 दिवसात मी पुराव्यानिशी तुमच्या समोर येते. ते 2 दिवस काही येत नाहीत. मी पुन्हा सांगते की त्यांना त्यांची जबाबदारी कळत नाही, त्यांना कायदे कळत नाही, त्यांना गांभीर्य कळत नाही. राज्य महिला आयोगावर बसून पीडिताच्या चारित्र्याचं हनन करणं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचं काम नाही, तो गुन्हा आहे, हेही त्यांना समजत नाही. त्या एक साध्या गृहिणी आहेत. एखादी महिला जेव्हा लग्न करून येते तेव्हा ती त्या सासूशी, नंदेशी जो काही वाद असतो की अर्थहीन असतो, त्याला कुठेही त्या गोष्टीला आपण म्हणतो ना की काहीतरी दिशा मिळेल असा कुठलाही वाद नसतो. अशा पद्धतीने ते संविधान पदावर त्यांनी काम केलेले, त्याच्यामुळे त्या 2 दिवसात नाही कधीच समोर येऊ शकत नाही. त्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत, त्यांच्याकडं तसं सांगण्यासारखं, करण्यासारखं काही नाही. परंतु त्यांना जे नेत्यांनी जो काही कॉन्फिडन्स दिला की तुम्ही काही करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, किंवा त्यांना जो काही फेवर देण्यात आला, त्याच्यामुळे त्यांना त्यांची मानसिकता तशी झालेली आहे. त्यांना ते सोपं वाटतंय, पण कायद्याने ते तेवढं सोपं नाहीये, याची प्रचिती त्यांना काही दिवसात येईल. चाकणकर यांचे पती यांचं रायगड कनेक्शन समोर आलेलं आहे. बेकायदेशीर बांधकाम झाल्याची, रायगडमध्ये बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याच्या संदर्भात दाखल केली. त्या संदर्भात मी ती बातमी तुमच्या याच्यावरनं बघितली, मी त्याची माहितीही घेतली. जे भाजपचे पदाधिकारी आहेत, मला वाटतं सय्यद का काहीतरी त्यांचं नाव आहे, त्यांनी तिथल्या कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. मला सांगा की चाकणकर मॅडमचे पती निलेश चाकणकर हे रायगडच्या रोहाच्या इथे 400-500 कोटीची कंपनीत किंवा जे काही उलाढाले पार्टनरशिप करतात, तर याची जी काही आर्थिक शाखेकडनं, ईडीकडनं, इन्कम टॅक्सकडनं
चौकशी होणार ना, कारण का त्या तक्रारी तिथेही गेलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला ज्या काही बातम्या मिळत होत्या आम्ही खरं दुर्लक्ष करत होतो, परंतु त्या दुर्लक्षच केल्याचा परिणाम आज भोंदू बाबाच्या प्रवासापर्यंत इथं बसला. आणि हा फक्त चाकणकरांच्या वैयक्तिक कुटुंबावर परिणाम नाहीये, हा महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या सुरक्षिततेच्या याच्यावर परिणाम झाला. एक वेगळा संदेश महाराष्ट्रात गेला. नाहक राज्य महिला आयोग बदनाम झालं, त्या अनुषंगाने सरकार बदनाम झालं, त्या अनुषंगाने पक्षाची बदनामी झाली. म्हणजे एक चुकीची बाई देऊन राजकारणातल्या इतर लोकप्रतिनिधींनी तिला साथ देऊन अख्ख्या राजकारणाला काळा डाग बसवला. त्याच्यामुळे यापुढे राजकारण्यांनी कुणाचीही बाजू घेताना ऍटलिस्ट नैतिकता, समाजहिताच्या गोष्टी बघून करणं गरजेचं आहे. आणि कुणीही कुणाच्या वैयक्तिक लाईफचा किंवा वैयक्तिक लाईफचे तुमचे जे काही हे असतील ते पक्षाशी निगडीत नसले पाहिजे. म्हणजे नाही का, तुमचे संबंध वैयक्तिक चांगले, तुम्ही पक्षाच्या बाहेर तुम्ही कुणाशीही संबंध ठेवा, 10 नाही 25 जणींशी संबंध ठेवा, पण त्यांचे लाड पुरवण्याची कामं पक्षातनं होता कामा नये, अन्यथा अशी वाईट वेळी येते. रोहित पवारांनी एक ट्विट केलंय, खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवण्यात येईल अशी चर्चा सुरू असल्याचं ट्विट त्यांनी केलंय. मोठा दावा त्यांनी केला. नाही, एक लक्षात घ्या की त्यांनी काय दावा केलाय याच्यापेक्षा खराताचं कांडच एवढं मोठे. त्याला खरं म्हणजे जसं आपले मुनगट्टीवार भाऊ पण म्हणले की सुया टोचून टोचून मारलं पाहिजे. खरंच त्याला सुया टोचून टोचून मारलं पाहिजे. समजा त्याला भर रस्त्यामध्ये फाशी दिली तर जे फाशी देणार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. त्याच्यापेक्षा असला नराधम मेलेला बरं. पण पोलीस त्याला मरूही देणार नाही, कारण का ही अत्यंत संवेदनशील आणि या सगळ्या गोष्टी विषय झालेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांची शंका व्यक्त केली असेल. पोलीस यंत्रणा, गृह खातं त्याची सगळी पूर्ण दक्षता घेईल. या सर्व प्रकरणात तृप्ती देसाई यांनी नीलम गोरे, जे शिवसेनेचे नेते, त्यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे. नीलम गोरे या खरातला 3 वेळा भेटल्या स्वतःला मंत्रीपद मिळावं यासाठी आणि खरातला आमदार करण्यासाठी, अशी त्यांनी दावा केलाय की 3 वेळा ते भेटलेत. मात्र नीलम गोरेंनी हा आरोप पेटाळला. काय वाटतं? एक लक्षात घ्या, तृप्ती देसाईंनी आरोप केला, त्याचे काही फोटो आमच्याकडे नाहीयेत. आणि याच्यावर बोलणार तर त्या नीलमताई गोरे बोललेल्या आहेत. आता त्या गेल्या होत्या, नाही गेल्या, आम्हाला म्हणजे त्या प्रकरणाची मी पूर्ण खात्री माहिती घेतलेली नाहीये. त्याच्यामुळे खात्री न घेतलेल्या माहितीवर बोलणं चुकीचं राहील. परंतु जर असे लोकप्रतिनिधी अनेक तिथे गेलेले आहेत, ते कशासाठी गेले होते? तुमच्या तिथं गेल्यामुळे त्या भोंदू बाबाने आणि चाकणकर यांनी जे काही प्रस्त चुकीचं उभं केलं त्याला राज्यातल्या किती महिला बळी पडल्या, या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. याच्या पुढे राजकारण्यांनी, लोकप्रतिनिधींनी याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. आणि स्वतः नीलमताई गोरे यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे, माझ्याकडे ज्यावेळी याची खात्रीशीर माहिती मी तपासून बघेल, निश्चित याच्यावर मी बोलेल. एक नामकरणाचं पुस्तक आहे, त्यामध्ये खरातचा उल्लेख ब्रह्मांड नायक म्हणून करण्यात आलेला आहे. त्यानंतर या पुस्तकावर सुद्धा टीका होऊ लागलेली. काय ब्रह्मांड लिहिले पुस्तक? नामकरण. लेखक माहितीत का तुम्हाला? लेखक नाही माहिती, पण आज त्या लेखकाने त्याचं मूत्र असलेलं ओनोशो जल पिलं असेल. त्या एक ब्रह्मनायक बियक काय आहो, काय म्हणजे 10वी नापास कोंबडी चोर, इतका विकृत घाणेरडा माणूस. म्हणजे तुम्हाला सांगते, तो व्हिडिओ आला तरी तळपायाची काय मस्तकात जाते. कसला ब्रह्मनायक, हरामखराला. म्हणजे आता मला तुमच्या मीडियासमोर काही घाण बोलता येत नाहीये म्हणून, पण खरंच म्हणजे ज्यांनी पुस्तक लिहिलं त्यांनी निश्चितच ते ओनोशो जल पिलं असेल. आणि अशी सगळीच पुस्तकं चांगली असतात असं नाही, म्हणजे त्या प्रकाशनावर बंदी आणली पाहिजे. प्रश्न आहे ताई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधानात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बदल केला असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. आणि त्यानंतर असं समोर आलं की अल्पसंख्याक सेल, सामाजिक न्याय सेल आणि ओबीसी सेल हे काढून टाकण्यात आले. जर असं असेल तर याच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनेत्रा वहिनी निश्चित कारवाई, म्हणजे ती कारवाई करून जे चुकीचं आहे ते व्यवस्थित करतील. कारण का माननीय सुनेत्रा वहिनींनी 18 मार्च ते वहिनी 26 तारखेपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष होतोपर्यंत जे जे काही कुणी ठराव प्रस्ताव दिले असतील त्याची अंमलबजावणी करू नये असं सांगितलेलं आहे. परंतु हे भयान आहे, असं म्हणजे संविधानाची घटना वगैरे, पक्षाची घटना
ही कोणीही बदलू शकत नाही. आणि जर ते केलं असेल तर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी ती पूर्वरत करतील. पण दादा गेल्यानंतर अशा पक्षात काय हालचाली चालू आहे असं तुम्हाला जाणवते का? काही वेगळं चालू आहे असं जाणवतंय? नाही, जोपर्यंत सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष नव्हत्या तोपर्यंत त्यांनी केलं असेल, परंतु आता राष्ट्रीय अध्यक्ष वहिनी झाल्यापासून अशा कोणत्याही बेजबाबदार किंवा असं कोणीही पक्षाच्या बाबतीतल्या चुकीच्या गोष्टी घडणार नाही याची खात्री अजितदादांच्या माणसांना, अजितदादांच्या बहिणींना आहे. आणि तेवढाच विश्वास माननीय सुनेत्रा वहिनींवर सुद्धा आमच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर सुद्धा आहे. तर ह्या होत्या रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी खरंच विविध प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.